नव्हती ना? काय गंडवलं ना आम्हाला? मी खरंच येणार नव्हते. अगं मग अशी अचानक इथे? ते तुम्ही निघून आल्यावर यांना खूप वाईट वाटलं. तुम्ही दोघं पण नाराज होऊन आलात आणि या सुद्धा घरी वाट बघत होत्या. मग हे म्हणाले की कोणाला नाराज करायला नको, म्हणून मग ते म्हणाले की आपण फिरायला नंतर जाऊ, तू आधी माहेरी जाऊन ये. मग त्यांनीच मला इथे सोडलं. अक्का ताजी दारात आलं तू त्यांना घरात नाही घेऊन आली? ते येणारच होते, पण मग त्यांना एक अर्जंट फोन आला ना, मग म्हणून त्यांना खाणीत जावं लागलं. तेजू, शत्रुराव तुझं मन जपतात हे बघून लय आनंद झालाय बघ मला. तुमचा असं सुखाचा संसार बघायचा होता मला. हे सुख खोटं आहे. दुःखाच्या निखाऱ्यावर आता रोज चालावं लागणार आहे. हेच माझं नशीब आहे दादा. मला माफ कर. आयुष्यात तुझ्याशी खोटं कधीच बोलले नव्हते, पण माझ्याकडे आज खोटं बोलण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. मला असं का वाटतंय त्याच्याकडे बघून की ती कसल्या तरी टेन्शनमध्ये? ए मंजुळा, अगं सोनपापडी आहेस ग तू माझी. ऐक ना, जसा तुझा फोन आलाय ना, जाग्यावर सगळी कामं थांबवलेत आणि तुझ्याकडे यायला निघालो. येतोय लगेच येतोय मी. तू सांग कुठे आहे मला? परत तेच. तू काय करणार काय घरी येऊन माझ्या? बोल बोल, तू बोलायचे ते बोल आणि लाव त्याला. मला सांगतोय तुला, सध्या वातावरण लय टाईट आहे. हे बघ, 2-3 प्रकरणं पण झाली आहे. डॅडींचा मूड अजिबात नीट नाही. धंद्यात लॉस पण झालाय. एवढे दिवस कळ काढलीस ना तू, अजून थोडे दिवस काढ ना. हा, एकदा चांगली वेळ आली ना की मी स्वतः जाऊन डॅडींशी बोलणार आहे. हा, ए मंजू, तुला माझ्यावर विश्वास नाही का ग? हाय ना, हाय ना विश्वास? अजून थोडे दिवस विश्वास ठेवायचा आहे तुला. हा, एकदा का सगळं नीट झालं ना की उडवून देऊ बघ सगळा बार आपण. आज भेटायचं ना, नाही नेहमीच्या ठिकाणी. तोच लॉज, तीच रूम आणि आपला हनीमून. हा, आलोच. हिला लग्न करायचंय माझ्याशी. आम्ही गरज संपली ना, वस्तू असो नाही तर माणसं वापरून फेकून देत असतो. माहित नाही वाटतं हिला. अहो काय झालं? तुमच्यावर बंदूक ताणले का तोंड करताय? तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याच्यावर ताणण्या करता येईल बंदूक. हा, सांगा कोणी त्रास दिला तुम्हाला, गोळ्यात घालतो त्याला. हा मालक, द्या म्हणजे आम्हीच आम्हाला गोळ्या घालायच्या काय? हा मग काय झालं? मालक, ते जरा शत्रूबद्दल बोलायचं होतं. काय केलं चिरंजीवानी? ऐका ना, तेजू अक्का घरी आली तर तिला आवडेल असं काहीतरी स्पेशल करूयात ना आपण. हा, तिच्या आवडीचं काहीतरी कर. अक्काला आपला दिवसभर अभ्यास घ्यायला लाव. तेच तिच्या आवडीचं काम आहे. नाही नको. म्हणजे अभ्यास कशाला? आपण ना गार्डन मध्ये फिरायला जाऊ मस्त. हा, नको. तिथे तर आपण मागच्याच वेळेस गेलो होतो ना. मग डोंगरावर जाऊ. तू चढशील का? नाही नको, माझ्या पायात स्टॅम्प येतात.
धनु दीदी क्रॅम्प असतं ग ते क्रॅम्प तेच ते. मी काय म्हणते, आपण पिक्चरला जाऊयात का? हा चालेल. नाही नको. मागच्या वेळेस आठवतो ना काय झालं होतं? काय झालं? मागच्या वेळी आम्ही पिक्चर बघायला गेलो. दादा अरे दादा सनो दादा दादा आम्ही तुला वर्ड देतो, या पुढं आमच्यातलं कोणी बी असं काही बी करणार नाही, त्याच्यामुळे तुला तुझी मान खाली घालावी लागेल. पिक्चर नको, दुसरं काहीतरी बघू. सूर्या ओरडेल म्हणून तुम्ही घाबरताय ना? मी सूर्याशी बोला आणि आज आपण पिक्चरलाच जाणार आहोत. हो बोलेल ना दादा? म्हणेल, थांब जरा. काय चाललंय तुमचं? भागू राजू सांगू नका, कॉम्प्रोमाइज आहे. काय? धनु दीदी सरप्राईज असतं ते, सरप्राईज. धनु दीदी तू हळूहळू देताना सोडून देता. मालक शत्रू आता मोठा झालाय, हम्म. त्यानं त्याचा हट्टी हेकट स्वभाव सोडायला पाहिजे. हम्म. तेजूशी नीट वागायला पाहिजे त्यानं. हम्म. आता लगीन झालंय ना त्याचं, आता तरी त्याने नीट वागायला पाहिजे. काय झालं ते सांगाल का? काय चुकीचं वागले चिरंजीव? काल रात्री त्यानं काय काल रात्री? शत्रूनं तेजूला म्हणजे काल त्यांची पहिली रात्र होती ना, हा. शत्रूनं अहो असं अडखळत कशा? सांगा की काय झालं ते? त्यानं जबरदस्ती केली आहे तिच्यावर. असं वागायला नको होतं त्यानं. तेजूला ही साधी पोळी आहे हो, हळवी आहे ती. पोरी हळव्याच असतात, नाजूक बी असतात. तो नाजूकपणा कसा जपायचा हे शिकतील हळूहळू चिरंजीव. आपल्याला कोणी शिकवलं हा? पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो माणूस हा? तरी पण मला एकदा तुम्ही त्याला समजावलं असतं, त्याच्याशी बोलला असता तर. नवरा बायको आम्ही बोलायचं म्हणलं ते ह्या असल्या नाजूक विषयावर. आम्ही नाही बाबा एक पडणार आणि तुम्ही बी पडू नका. हा. आणि मी काय म्हणतो, तुम्हाला आज काय कामं नाहीत का? हा, मी येऊ मदतीला असं म्हणताय? नाही नाही, मी काय म्हणते, तेजू आत्ताच घरी आलीये तर आपण तिच्यासाठी स्पेशल काहीतरी करायला पाहिजे ना. हा कर की. ते ऍक्च्युली आम्ही पिक्चरचा प्लॅन करतोय. पिक्चरला कशाला? तुम्ही त्यापेक्षा एक काम करा ना, वाईच्या गणपतीला जा, हा, घाटावर जा, नाहीतर कास पठार बघून या तुम्ही. नाही ते सगळं फिरून आलोय आम्ही, पण पिक्चरला जायला काय प्रॉब्लेम आहे? तुझा थिएटरचं वातावरण कसं असते माहिती ना तुला. गावात सगळं वेगळं असतं. कशी पण लोक येतात, दंगा काय करतात, शिट्ट्या काय मारतात. पुरींची कोणी छेडबीड काढली तर? सूर्या, तिथे लोक एन्जॉय करायला येतात, छेड काढायला नाही. आणि तुलाच एकट्याला बहिणी आहेत का? हे बघ, त्या अशा घरी बसून राहिल्यात ना तर सुरक्षित तर राहतील, पण बाहेरच्या जगाचा अनुभवच येणार नाहीत त्यांना. तुला त्यांना असं आयुष्य द्यायचंय का? उलट आपण त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवूयात की कोणाचीच हिंमत नाही होणार त्यांची छेड काढायची. बघ
हो पण सूर्या, हे बघ, बाहेर वाईट माणसं आहेत, पण ही भीती घेऊन बसलो ना तर घराच्या कधीच बाहेर पडणार नाही बघ. जगात जशी वाईट माणसं आहेत तशी तुझ्यासारखी चांगली माणसंही आहेत. तू फार काळजी करू नको. ठीक आहे, जाव. पण एक काम करा, ते कार्टूनची पिक्चर असतं ना ते बघा, म्हणजे तिथे दंगा करणारी माणसं नसतात. सूर्याचं कसा रे तू? नाही नाही, आम्ही तर रोमॅन्टिक ऍक्शन फिल्म बघायला चाललो, जिथे एक हिरो आपल्या हिरोईन साठी जगासोबत पंगा घेतो, मस्त वारावारी करतो. तू येणार आहेस? आम्ही तर बाबा जाणार आहोत. बाय. आपण पिक्चर बघायला चाललोय. धनु दीदी, सरक. अगं सरक की. धनु दीदी, काय अगं तुझं सारखं खायचं चालू असतं का? आवरा ना, पटपट जायचंय ना. कोण पिक्चर बघणार तर खायला नको का? अगं ही अशी काय करते ग? हा आवडतोय. भागू, माझा गॉगल घे. आज मी गॉगल घालून पिक्चर बघणार आहे. मी नाही घेणार तुझं गॉगल वगैरे. बरं दादा, ऐक हे बघ, तुझं जेवण काढून ठेवलंय, वेळेत जेवून घे. हा हा, चला चल. दादा, मी ना इंटरेस्ट मध्ये तुला कॉल करेन की मूवी कसा चाललाय आणि मग तू जेवला का नाही असं सगळं विचारायला. धनू, अगं इंटरव्हल असतं ते. तेच ते. मला काही गरज नाही कॉल करायची. का दादा, तू पण चल की. कशाला? त्याला तर पिक्चर बघायला आवडत नाही ना. हो ना सूर्या? आणि तसंही आता इतक्या लगेच तिकीट कुठून मिळणार? हा वहिनी, मी ऐकलंय की त्या फिल्मनी 1 कोटी कमवलाय. अगं 1 करोड नाही, 100 करोड. मग तर लयच फार पिक्चर असेल रे. लवकर चला. हो, पिक्चर बघायला खूप मजा येणार आहे बघ. चला लवकर. तू गॉगल घेतली का? मी कशाला घेऊ गॉगल? मी नाही घेणार धमकी. बाय. भागू, पुढे बस. हा बसते. वहिनी, दादा, बाय. फास्ट फास्ट. दादा, बाय. नाही नाही, टाटा. एक्सक्यूज मी, ही काय बसण्याची पद्धत झाली का? प्लीज पाय खाली घ्या, आम्हाला जायचंय पुढे. काय सोनं लागलं या वाटेला? जावं दुसरीकडनं. अहो, आम्ही तुमच्याशी आदराने बोलतोय, तुम्ही आमच्याशी आदराने बोला. नाही बोलणार. तुम्ही पाय खाली नाही घेणार ना? नाही. मी माझ्या दादाला बोलवी ना. जा बोलव तुझ्या दादाला. अरे काय माणूस आहे हा? ए, उठतोस की नाही? हा? एकदा सांगितलेलं कळत नाही. नाही उठणार. वहिनी, डबा पकड. मला आता उचलूनच फेकते. उठ म्हणला ना. उठ म्हणला. धनु नाही. थंड. घाबरला ना? माणसं काय म्हणते? अजून हे खूळ आहेच का तुझ्या डोक्यात? माणसं काय म्हणतील? पण दादा, तू इकडे कसं काय आला? तुला तर पिक्चर बघितलेला आवडत नाही ना? राजू पण तो पिक्चर साठी नाही आलाय काय? तो तर वहिनीसाठी आलाय, हो ना? असं चल बस. या या या. बस. चला का. ऐक की 2 दिवस भेटायला आणि बोलायला जमणार नाही.
डॅडींच्या कामासाठी मुंबईला चाललो. फोन करून आल्यावर सगळं डॅडींना सांगू. सळसळती नागिन आहे नुसती, म्हणून हिला सोडूशी वाटत नाही. चला, या बाहेरवालीला तर कटवलं, आता घरवालीला परत आणायला गेलं पाहिजे. शेवटी उसात येतील 100, घरात फक्त माझ्या तेजूचाच नंबर. तेजू, ए बायको, तुझा अरे कोण आहे का नाही घरात? दररोज ते इथंच बसून असते. कोण आहे? जावय बापू. या 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 या. तेजू कुठे? ती समती पिक्चरला गेले ते. मला न विचारता पिक्चरला गेलीच कशी? एवढी लायकी वाढली कायची? आता लगीन झालंय, सगळं नवऱ्याला विचारून करायचं असतं, एवढं पण माहित नाही काहीला. काय झालं? काही काम होतं का? या की चहा टाकतो या. राहू दे. चहा थोडा जावय. झाले रात दिन तू सावर रे, हो सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. तू पण तेच बघतोयस ना जे मी बघते? म्हणजे तू पण